रामकृष्णारी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील मुंबईला गेले, मुंबईहून वापस आले, अर्थात वाशीवरून परत आले. आता मनोज जरांगे पाटील परत आल्यानंतर अनेक डावपेच आखले गेले. ते डावपेच समजून घेणं गरजेचं आहे आणि मनोज जरांगे पाटलांना घेरण्याचा खूप मोठा कट या महाराष्ट्रामध्ये खेळला गेला आहे. सगळ्यात मोठा आघात मनोज जरांगे पाटलांवर करण्यात आला की मुंबईला गेले, काय मिळवलं? तुम्हाला संपूर्ण आरक्षण पाहिजे होतं, ते संपूर्ण आरक्षण कुठं आहे? तुमची जी सगळे सोयऱ्याची जी व्याख्या आहे ती पितृसत्ताक व्याख्या आहे. त्यामध्ये नवीन काय? जर तुम्हाला नवीन काही भेटलंच नसेल, जेव्हा तुम्ही अंतरवली सराटीपासून निघालात आणि मुंबईहून वापस आलात, त्यामध्ये जर तुम्हाला काही भेटलंच नसेल तर मग तुमच्या जाण्याला अर्थ काय? मित्रांनो, त्या जाण्याचा अर्थ आणि काय भेटलं हे तुम्हाला सगळं काही सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता मित्रांनो, हे आहे माझं कुणबी सर्टिफिकेट अर्थात ओबीसी सर्टिफिकेट. आता यावर स्पष्ट लिहिलं आहे, दिस इज टू सर्टिफाय दॅट श्री पिसाळ नितीन राजेंद्र सन ऑफ मिस्टर पिसाळ राजेंद्र ऑफ विलेज रुईलिंबा तहसील बीड इन द डिस्ट्रिक्ट बीड of the state of Maharashtra belongs to the Kunbi caste which is recognized as other backward class at serial number 83 under government resolution CBC 1467M. मित्रांनो, असे हजारो नाही लाखो कुणबी सर्टिफिकेट, ओबीसी सर्टिफिकेट मराठा बांधवांना भेटलेले आहेत. आता यामध्ये तुलनेने मराठवाड्यामध्ये नोंदी कमी सापडल्या, त्याचं सुद्धा विश्लेषण करणार आहे. परंतु सोलापूर, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक लाखो नोंदी सापडल्या. ज्या लोकांच्या नोंदी मिळत नव्हत्या किंवा प्रशासन त्यांना ते मिळवून देत नव्हतं, त्या लोकांच्या नोंदी मिळाल्या. जवळपास 30 ते 50 लाख लोकांना याचा फायदा झालेला आहे. आता जरी ती भावंड मराठवाड्यातील नसली तरी ते सुद्धा आपलीच भावंड आहेत आणि 30 लाखापेक्षा जास्त 50 लाखापर्यंतचा आकडा हा कमी आकडा नाही. जर मनोज जरांगे पाटलांनी हे आंदोलन केलंच नसतं तर मला स्वप्नात सुद्धा या सर्टिफिकेटची अपेक्षा होती का, याचा विचार करा. आज आमच्या गावामध्ये असे 300 पेक्षा जास्त सर्टिफिकेट आलेली आहेत. आता मित्रांनो, वाशीला जेव्हा मराठे पोहोचले तेव्हा तेथील गर्दी ही 1 कोटीच्या आसपास गर्दी होती आणि तिथं संघर्ष शिगेला पोहोचला की काय, शासनाकडून ताणलं जात होतं, तणावाची परिस्थिती निर्माण होत होती. आणि अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील आझाद मैदानाकडे जाणार आणि अजून मागून मराठे निघले होते आणि अशामध्ये मग 1.5 कोटीच्या आसपास मराठ्यांची संख्या ही मुंबईमध्ये दाखल झाली असती आझाद मैदानावर. एवढ्या लोकसंख्येचा भार मुंबईला सहन झाला नसता आणि त्यामधून जर काही अप्रिय घटना घडली असती, काही गालबोट लागलं असतं तर याला जिम्मेदार कोण? त्यामुळे या सर्व पब्लिकला सुरक्षित आणणं सुद्धा महत्त्वाचं होतं आणि त्याचबरोबर काही ना काही पदरात पाडून घेणं सुद्धा महत्त्वाचं होतं. म्हणजे याला युद्धनीती म्हणतात. सैन्य सुद्धा वाचलं पाहिजे आणि आपण काही ना काही पदरात सुद्धा पाडून घेतलं पाहिजे. आता तुम्ही म्हणता मग यामध्ये नवीन काय सापडलं? तर मित्रांनो, हैदराबादचं जे गॅजेट आहे, निजामाचं गॅजेट, त्या गॅजेटचा सविस्तर रिपोर्ट येणार आहे आणि त्यावरून तुम्हाला 100% पॉझिटिव्ह बातमी येणार आहे. याबद्दल कसलाही कोणीही संशय बाळगू नये आणि तुम्ही संशय बाळगल्यामुळे, तुम्ही संशय निर्माण केल्यामुळे म्हणजे अनेक जणांना सर्टिफिकेट काही ना काही फुलना फुलाची पाकळी भेटून सुद्धा तुमच्या शंका उपस्थित केल्यामुळे मनोज जरांगे पाटलांना 10 तारखेला उपोषणाची वेळ आलेली आहे. मित्रांनो, अगोदर 2दा-3दा उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती ढासळलेली आहे, त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही. आता उपाशी राहणं म्हणजे काय? मी आता सकाळी जेवलेलो आहे, दुपार झालेली आहे आणि पोटामध्ये प्रचंड भूक लागलेली आहे. दिवसातून 3 वेळा जर जेवण नसलं तर ते मला सहन होत नाही. न लगे 6वे तीर्थ उपवास. मी एकादशीला सुद्धा साबुदाणा, खिचडी, फळं एकदम भरपूर 3-4 टाइम खातो, तेव्हा मला बरं वाटतं. जे रिअल आहे ते रिअल. मी कधीच कोणती गोष्ट लपवून ठेवत नाही. आणि अशामध्ये शंका उपस्थित केल्यामुळे, शंका उपस्थित करणारे सुद्धा काही आपलेच आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांना जर असा उपवास करण्याची वेळ येत असेल, उपोषण करण्याची वेळ येत असेल तर हे खूप दुर्दैवी आहे, खूप वेदनादायी आहे मित्रांनो.
मित्रांनो, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. इतकं आईवडिलांचं स्थान आहे. आणि माझ्या स्वतःच्या वडिलांच्या मृत्यूनंतर ज्यांच्यावर मी खूप प्रेम करतो तरी सुद्धा माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले नाहीत. परंतु मनोज जरांगे पाटलांचं जे मागच्या वेळेसचं जे उपोषण होतं ते पाहून डोळ्यामध्ये अगदी घळा अश्रू यायचे. जेवण करताना तोंडामध्ये कितीही गोड घास असला तरी तो घास गोड लागत नव्हता. कारण नारायणगडाचे महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. तुम्ही ज्ञानोबारायांना पाहिलं नाही, तुम्ही तुकोबारायांना पाहिलं नाही, तुम्ही नगद नारायण महाराजाला पाहिलं नाही. तुम्हाला जर साधू पाहायचा असेल तर अंतरवली सराटीमध्ये जा. मनोज जरांगे पाटील खरे साधू आहेत. हे मी सांगत नाही, हे गाथा सांगत आहे, हे प्रेममूर्ती शिवाजी महाराज सांगत आहेत. प्रेममूर्ती शिवाजी महाराजांच्या या विधानावरून अनेकांना मिरच्या लागल्या. आता मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांनी कधीच कोणत्या जाती विरोधात भूमिका घेतलेली नाही. त्यांचं भांडण हे सरकार सोबत आहे, हक्क आणि अधिकारासाठी आहे. या ज्या नोंदी आहेत, कुणबी नोंदी आहेत, या आमच्या हक्काच्या आहेत, मूळच्या आहेत. यासाठी हा लढा आहे. आणि हे सांगताना मनोज जरांगे पाटील अगदी हक्काने सांगतात की आम्ही आणि ओबीसी बांधव गाव खेड्यामध्ये कसं प्रेमाने राहतो, आनंदाने राहतो. आमच्यामध्ये कसलाही वाद नाही, विवाद नाही. एवढंच नाही, असले हजारो छगन भुजबळ जरी आले तरी हा वाद लावू शकत नाहीत. यांचं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. कारण ही एक नाही, दोन नाही, हजारो वर्षांची नाळ आहे. आपण सर्व एक आहोत, भावंड आहोत. ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून गेलेली आहे. प्रत्येक जण एकमेकांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी उभा राहतो, जातो, धावतो. आणि मी हे वारंवार गणित सांगत आहे की मराठ्यांच्या नोंदी तिथं आहेतच, शिवाय आरक्षण सुद्धा तिथंच आहे. कारण ओबीसींचं आरक्षण हे 32% आहे. ओबीसी आरक्षण हे लोकसंख्येच्या 50% असतं. म्हणजे 32% आरक्षण याचा अर्थ 64% लोकसंख्या, SC ST 20%, विना आरक्षित मुस्लिम 10%, म्हणजे हे 94% झाले. आणि ब्राह्मण, जैन, पारसी, लिंगायत इत्यादी 5 ते 6%, म्हणजे 99% लोकसंख्या पूर्ण होते. म्हणजे फार तर 1% मराठा समाज महाराष्ट्रामध्ये राहतो का? आणि त्या 1% सुद्धा अनेकांकडे कुणबी सर्टिफिकेट आहे. म्हणजे राहिला 0.5% मराठा समाज. आता मित्रांनो, 0.5% मराठा समाज आरक्षणात आल्याने काही बिघडणार आहे का? म्हणजे येथे कोणत्याही जातीवर, समाजावर अन्याय होण्याचा काही संबंध नाही. कारण शरद पवारांनी आरक्षण देताना ते मराठ्यांसहित दिलेलं आहे, वाढीव दिलेलं आहे. जगातील कोणतीच ताकद ही आकडेवारी नाकारू शकत नाही. कारण ही गव्हर्नमेंटची आकडेवारी आहे. गव्हर्नमेंटने नेमलेला बांठी आयोग सांगतो विना मराठ्यांची ओबीसींची संख्या ही 37% आहे. म्हणजे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे कोणत्याही जाती विरोधात नाही, ओबीसी विरोधात तर अजिबात नाही. आणि मग अशामध्ये मला जे सल्ला देत आहेत की तुम्ही मनोज जरांगे पाटलांविरोधात का बोलत नाहीत? जर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे कोणावर अन्यायच होत नसेल तर मी का बोलायचं? आणि मित्रांनो, यावर जो महत्त्वाचा मुद्दा होता, विषय होता की यावर मनोज जरांगे पाटलांना घेरून आंदोलन कमजोर करण्याचा प्रयत्न होत आहे, मनोज जरांगे पाटलांना घेरण्याचा प्रयत्न होत आहे. आणि याला आपले काही लोक बळी पडत आहेत. मी अनेक आपल्याच लोकांच्या अशा पोस्ट पाहिल्या. मला कोणाचं नाव घ्यायचं नाही. आज हे जे सर्टिफिकेट आहे हे जरी मला भेटलं नसतं तरी सुद्धा मी मनोज जरांगे पाटलांसोबत उभा राहिलो असतो. मला जरी नसतं भेटलं आणि कोणाला जरी भेटलं असतं तरी त्यामध्ये सुद्धा आनंद मानला असता. त्यामुळे मित्रांनो, कोणाचं ना कोणाचं भलं होतं याचा विचार करा. आणि मनोज जरांगे पाटलांना एकटं पाडण्याचा हा डाव उधळून लावा. पुन्हा त्याच ताकदीने एकत्र या, एक रहा, नेक रहा. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन एकत्र येऊयात. आजच्या पुरतं एवढंच. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.